महायुतीचं जागा वाटप येत्या 2-3 दिवसात जाहीर होणार असल्याची जोरदार चर्चा रंगतीये। महायुतीचा 32-12-4 फॉर्म्युला कायम राहणार असल्याचं म्हटलं जात आहे। भाजप 30 पेक्षा जास्त जागा लढण्यावर ठाम असल्याचं देखील कळतंय। महायुतीचं जागा वाटप येत्या 2 दिवसात जाहीर होण्याची चिन्ह आहेत। पाहूया या संदर्भातलाच आमचा हा एक खास रिपोर्ट। महायुतीचं जागा वाटप येत्या 2 दिवसात जाहीर होणार। महायुतीचा 32-12-4 फॉर्म्युला कायम राहणार। भाजप 30 पेक्षा जास्त जागा लढण्यावर ठाम। महायुतीचं जागा वाटप कधी जाहीर होणार याकडे भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचं लक्ष लागलं। इच्छुकांच्या जीवाची घालमेल ही वाढली। अनेक विद्यमान खासदारांना नारळ मिळण्याची शक्यता असल्यानं जागा वाटप आणि उमेदवारी यादीबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे। दिल्लीतल्या सूत्रांच्या माहितीनुसार भाजप 30 ते 32 जागा, शिवसेना 12 ते 13 जागा, राष्ट्रवादीला 4 ते 5 जागा सोडण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतं। महायुतीच्या जागा वाटपात सन्मान राखला जावा अशी अपेक्षाही अजित पवारांनी व्यक्त केली। आम्ही त्याच्या संदर्भातली प्राथमिक चर्चा केलेली आहे। आम्ही तिन्ही पक्ष एकत्रपणे बसलेलो होतो। त्या चर्चेमध्ये साधारण प्रत्येकाचा मान सन्मान राखला जाईल आणि त्या कार्यकर्त्यांना पण समाधान वाटेल अशा प्रकारचा तोडगा काढण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्यांना। विद्यमान खासदार असलेल्या काही जागा बदलण्याची चर्चा महायुतीत सुरू असल्याच्या वृत्ताला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दुजोरा दिला। यावर येत्या 2 ते 3 दिवसात निर्णय होणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय। प्रत्येक सिटिंग जागा इथं चर्चा होत असताना त्याला सोडायच्या अशा प्रकारची चर्चा प्राथमिक झालेली आहे। त्याबद्दल आता अंतिम चित्र आम्हालाही पण लवकरात लवकर स्पष्ट करावं लागणार आहे, कारण 14-15 तारखेला देशामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। त्याच वेळेस कार्यक्रम जाहीर होईल। त्याच वेळेस फॉर्म कधी भरायचे, माघार कधी, मतदान कधी, हे सगळं आपल्याला पाहायला। महायुतीचं जागा वाटप 3 बड्या पक्षांमध्ये जागा वाटपाची रस्सीखेच सुरू आहे। महायुतीतल्या लहान घटक पक्षांची यावेळी आश्वासनावर बोलून केली जाण्याची दाट शक्यता आहे। सर्वात जास्त धक्कादायक जागा वाटप आणि आश्चर्यचकित करणारी उमेदवारी यादी कधी प्रसिद्ध होणार याबाबत आता उत्सुकता अधिकच ताणली गेली। शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, कराड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।